नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय, देशांतर्गत बाजारात आता 15 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे। काय 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय देशांतर्गत बाजारात आता 15 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य भावावर सोयाबीनची विक्री करण्यासाठी आपण हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पाहावा। जर आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर या ठिकाणी आपला होणार आहे 100% फायदा। म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ जरूर आपण शेवटपर्यंत पाहावा। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4,500 ते 4,700 च्या दरम्यान दिसत आहे। मागच्या 3 ते 4 आठवड्यांपासून देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जैसे थे आहे। या मागच्या कारणांचा विचार केला तर ब्राझीलमध्ये पाऊस पडला आणि यंदाच्या वर्षी जागतिक सोयाबीन उत्पादन वाढण्याची शक्यता, यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सध्या दबावात दिसत आहे। पण हा दबाव आणखीन 15 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे, कारण ख्रिसमसमुळे आंतरराष्ट्रीय सोयाबीन मार्केट या ठिकाणी आपल्याला बंद दिसत आहे आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारात काही जास्त व्यवहार होणार नाहीत। पण 8 तारखेनंतर जसं त्या ठिकाणी ख्रिसमसच्या सुट्ट्यानंतर बाजार ओपन होतील तर सोयाबीनच्या बाजारभावाला खालच्या स्तरावरून आधार मिळण्याची शक्यता आहे। पण खास करून 15 तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड बदल होऊ शकतो। या बदलामध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव 4,800 पार, तर अनुकूल परिस्थितीमध्ये 31 जानेवारी पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। त्यामुळे विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की सोयाबीनची विक्री आपण 4,800 च्या भावावर 25% करावी आणि त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करत गेला तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।